नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक देशमुख सर आणि आपल्या देशमुख क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. दिवस 6वा यामध्ये आपण डेली प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये फिजिक्स 5, केमिस्ट्री 5 आणि बायोलॉजीचे डेली 10 क्वेश्चन हे आपण सॉल्व करणार आहोत. समोरील क्वेश्चनमध्ये आपल्याला CET 2011 साली विचारलेलं क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की एक जी बॉडी आहे ती सर्कलमध्ये फिरते जिची रेडियस r आहे. मी सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि याची जी रेडियस आहे ती काय आहे सांगितलेले r आहे. मग तो क्लॉकवाईज फिरतो आहे, अँटी क्लॉकवाईज फिरतो हे आपण मेन्शन करू. समजा अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे आणि त्याचं स्पीड, मग आता प्रत्येक पॉईंटचं जे स्पीड असणार आहे ते कॉन्स्टंट आहे आणि हे ते व्हीने फिरतो आहे असं सांगितलं. आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी विचारलेली आहे. सगळ्यांना रिलेशन माहीत आहे व्ही बरोबर r ओमेगा. तर आपल्याला ओमेगा बरोबर काय येईल, तर जो मल्टिप्लाय r आहे इकडं आल्यानंतर डिव्हाइड होईल, म्हणजे व्ही अपॉन r हे अँग्युलर व्हेलॉसिटीचं सूत्र झालं, जे की आपण व्ही बरोबर r ओमेगावरून कॅल्क्युलेट केलं, म्हणजेच ओमेगा बरोबर व्ही अपॉन r. ऑप्शन नंबर आपला डी हे याचं ॲन्सर असेल. तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊया. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन हा CET 2010ला पडलेला क्वेश्चन आहे. आता जेव्हा आपण हा क्वेश्चन सॉल्व करतो आहे तेव्हा त्यात गिव्हन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. जे अल्फा आहे ते अँग्युलर ॲक्सलरेशन दिलं आहे आणि ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि ए हे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर आपल्याला जो सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असतं, जर आपण अँग्युलर ॲक्सलरेशन काढलं तर अल्फा बरोबर ओमेगा अपॉन टी असतं आणि याच्यामध्ये ॲक्सलरेशनशी असणारं रिलेशन आपल्याला हवं आहे. तर आपण काय करू, जो अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी जे आहे मी तसंच ठेवलं. ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा काय करतो आहे, मल्टिप्लाय व्हीनं आणि डिवाईड व्हीनं करतो आहे, कारण की इथं व्हीशी असणारं रिलेशन आहे. मग आपल्याला लक्षात येतं व्ही अपॉन टी ही जे व्हॅल्यू आहे, जे व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे जे आहे ॲक्सलरेशन होतं, म्हणजेच आपल्याला ओमेगा इंटू ए अपॉन व्ही हे आपलं अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज इक्वल टू रिलेशन आपल्याला मिळून गेलं. अल्फा इज इक्वल टू ओमेगा ए इन अपॉन व्ही. तर आपल्याला हे ॲन्सर ऑप्शन कोणत्यामध्ये मिळून जातं आहे, ऑप्शन नंबर बीमध्ये मिळून जातं आहे. म्हणजे ऑप्शन बी ह्याचं झालं हे ॲन्सर, अल्फा इज इक्वल टू ओमेगा ए अपॉन व्ही. पुढं जाऊ, क्वेश्चन नंबर 3ला जाऊ. ह्या क्वेश्चन नंबर 3मध्ये जो आहे तो CET 2010ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, जी कायनेटिक एनर्जी आहे ती कॅल्क्युलेट करून आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल ऑफ अ मास परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस r आणि जिची ई ही काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. फाइंड द ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल. ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. समजा हा पार्टिकल आहे, हा UCM करतो आहे, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं याची जी रेडियस दिलेली आहे ती r आहे. मग कायनेटिक एनर्जी जी आहे ती आपण ई बरोबर हाफ ऑफ mv² हा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. मी आता काय करतो आहे, जो व्ही बघा, जो व्ही आहे आणि ए आहे ह्यातलं आपल्याला रिलेशन काढायचं आहे. म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन AC बरोबर काय असतं, v² अपॉन r असतं. मग मी एक्स्ट्रा काय करतो, r देतो आणि घेतो. ओके, तर ई बरोबर m किंवा हाफ ऑफ mv² अपॉन 2 आहे. इथं मी एक्स्ट्रा r घेतो आहे आणि एक्स्ट्रा r देतो आहे. मग आपल्याला काय माहीत आहे, जे v² अपॉन r आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आहे, म्हणजेच m(a)r अपॉन 2 ही व्हॅल्यू झाली ईची. आपण आपल्याला विचारलेलं ॲक्सलरेशन, मग ए बरोबर काय झालं, ट्वाईस ई अपॉन mr हे आपल्याला रिलेशन मिळून गेलं. मग हे आपल्याला ॲन्सर ऑप्शन क्रमांक सीमध्ये दिसून येतं. सो हे झालं याचं ॲन्सर ट्वाईस ई अपॉन mr. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या.
पुढं जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनला. CET 2009 साली विचारलेला क्वेश्चन आहे. यामध्ये जो पार्टिकल आहे तो काय म्हणतं आहे, तर कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह व्हायला लागला आहे, जे की आपल्याला 30 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे जर आपण इथं सर्क्युलर मोशन काढायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं ह्याचं जे स्पीड आहे ते V बरोबर 30 मीटर पर काय आलं आपल्याला सेकंद. आणि जे सर्क्युलर पाथची जी रेडियस आहे ती रेडियस आपल्याला दिलेली आहे 500 मीटर. ओके, तर याच्यानंतर आपल्याला असं व्हॉट इज इट्स स्पीड इज इन्क्रीज बाय रेट 2 मीटर पर सेकंद. म्हणजे स्पीड वाढवलेला आहे कितीनं, 2 मीटर पर स्क्वेअर सेकंद. म्हणजे हे ॲक्च्युली कसलं ॲक्सलरेशन आहे, टेंजेन्शियल ॲक्सलरेशन. मग जर टेंजेन्शियल ॲक्सलरेशन आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन, जरा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर असणार आहे आणि हे टेंजेन्शियल ॲक्सलरेशन AT असणार आहे. जर आपल्याला नेट ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर याची मॅग्निट्यूड घ्यायला पाहिजे AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. मग आता टेंजेन्शियल ॲक्सलरेशन आपल्याला 2 दिलेलंच आहे आणि बाकीचं जे आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. AC किती दिलेला आहे आपल्याला, AC V²/R असतो. तर किती आला, व्हॅल्यू एकदा टाकू आपण, V²/R प्लस टेंजेन्शियल ॲक्सलरेशन जे आहे ते आपलं 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, Vची व्हॅल्यू किती आली, V हे 30 आलं, 30 गुणुले 30/R. R हे किती आलं आपलं जवळपास. तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, टेंजेन्शियल ॲक्सलरेशन सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनचा स्क्वेअर म्हणजे 30 गुणिले 30 भागिले 500 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4. ओके, तर फाइंड आउट करू आपण. 30 गुणिले 30 म्हणजे 900, 900 भागिले 500 प्लस 2चा स्क्वेअर आणि ह्या ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर. हे 2 0 कॅन्सल झाले म्हणजे जवळपास 5 1 5 आणि वरलं 4 5 48 1.8चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. लक्षात घ्या ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला एकतर 2पेक्षा जास्त येईल म्हणजे 2 तर ऑप्शन नसणार आहे आणि 1.8 तर नसणार आहे. आणि 9पेक्षा म्हणजे हे जर स्क्वेअर रूट जर आपण फाइंड आउट करायचं ठरलं तर 1.8चा स्क्वेअर हा 2पेक्षा कमीच असणार आहे आणि 2चा स्क्वेअर हा 4. म्हणजे जे ॲन्सर असणार आहे ते ऑप्शन आपल्याला काय असणार आहे, 2.7 असणार आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढचा आपण क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन, लास्टचा क्वेश्चन जो CET 2009ला पडलेला आहे. द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड हावर हँड. आता ओमेगा बरोबर 2π/T हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर मिनिट हँडचा टाईम पिरियड आणि हावर हँडचा टाईम पिरियड आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ओमेगा मिनिट हँडसाठी आपण 2π/T मिनिट हँड आणि ओमेगा हावर हँडसाठी 2π/T हावर हँडचा लिहिणार आहोत. मग आपल्याला मिनिट हँड आणि आवर हँडचा रेशो पाहिजे. तर हा रेशो आपल्याला 2π कॅन्सल होईल, 1/Tm 1/Tm अपॉन 1/TH म्हणजेच थोडक्यात TH/Tm. आता जो हावर हँड आहे जवळपास एक एडा मारण्यासाठी त्याला 12 तास लागतात आणि मिनिट हँड आहे त्याला 1 तास लागतो एक एडा. हावर कॅन्सल झालं, जो रेशो आला तो 12:1 हे आलं याचं ॲन्सर. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आता आपण केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत ज्याच्यामध्ये डेलीमध्ये 5 क्वेश्चन आपण घेतो. बघा समोर CET 2024चा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. तर याच्यामधला जो CrO2 क्रोमियम ऑक्साईड आहे हे फेरोमॅग्नेटिक आहे. जे वॉटर आहे ते वॉटर जे आहे ते वीकली रिपेल्ड असतं म्हणजे डायमॅग्नेटिक असतं. NaCl जे आहे ते सुद्धा डायमॅग्नेटिक असतं. आणि जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कसा असतो, वीकली अट्रॅक्टेड असतो म्हणजे पॅरामॅग्नेटिक असतो. आता विद्यार्थ्यांनो हे लिहित असताना प्रत्येक ऑप्शनला तुम्ही टॅली करून लिहा म्हणजे आपल्याला याचं ॲन्सर मिळून जाईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन नंबर 4.
CET 2025 साली विचारलेला आहे, म्हणजे यावर्षी विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज युज्ड जर्मेनियम टू फॉर्म एन टाईप. आता जेव्हा आपण पी टाईप आणि एन टाईप बनवतो तेव्हा एक ट्रिक लक्षात ठेवायचे, पी आणि एन. पी फॉर पॉझिटिव्ह. आता याच्यासाठी ट्रिक आहे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, बालगाइन. आणि एन टाईपसाठी आहे PASSB. म्हणजे बाळ गंगाधर टिळक नेहरू ही ट्रिक तुम्ही पी टाईपसाठी लक्षात ठेवायची आहे. आणि एन टाईपसाठी PASSB. मग याच्यामध्ये AS हे जे आर्सेनिक आहे हे याचं ॲन्सर आलं. आता लक्षात ठेवा, नुसतं बालगाइन जर लक्षात ठेवलं तर बी आहे, AL आहे, किंवा AL नाही, GA आहे, IN आहे, म्हणजे नाही कुठलं तर आपल्याला AS हे ॲन्सर येऊ शकतं. ट्रिक आहे बालगाइन. तुम्ही लक्षात ठेवायचे बालगाइन म्हणजेच BALGAIN. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा. विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज यूज्ड इन जर्मेनियम टू प्रोड्यूस पी टाईप सेमीकंडक्टर. ट्रिक सांगितली आत्ता पी टाईपसाठी बालगाइन BALGAIN. तर ह्यातला बोरॉन हे आपला ॲन्सर असणार आहे. बालगाइनच्या ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे, म्हणजे आता ॲक्च्युली थर्ड आहे. विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज यूज्ड इन सिलिकॉन टू प्रोड्यूस पी टाईप. पी टाईपसाठी परत एकदा ट्रिक BALGAIN. मग बोरॉन नाही, ॲल्युमिनियम नाही, GA आहे, हे ऑप्शन ए ह्याचं ॲन्सर असेल. पुढे जाऊ. पहिला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज ॲडेड इन सिलिकॉन टू ऑप्टेन एन टाईप. एन टाईपसाठी PASSB ही ट्रिक होती. PASSB म्हणजे फॉस्फर आर्सेनिक अँटिमनी. मग फॉस्फर आर्सेनिक हे आपलं ऑप्शन नंबर सेकंड मिळून गेलं. तर अशा पद्धतीने आपण केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन कंप्लीट केले. आता पुढं बायोचे आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत. जे बायोचे आहेत ते जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनवरचे क्वेश्चन आहेत. When a pea plant with round seed was first cell-fed, it's produced a progeny of. म्हणजे जे F1 जनरेशन आहे ते आपल्याला टॉल प्लांट्स विथ राऊंड सीड. दुसरं आहे टॉल प्लांट्स विथ व्रिंकल्ड सीड. मग ह्याच्यामधलं पॅरेंट्सचं फिनोटाईप आपल्याला ओळखायचं आहे. तर पॅरेंट्स कोणतं असणार आहेत आपल्याला माहीत आहे. आपण मेल आणि फिमेल हे आपण पनेट स्क्वेअरमध्ये घेतो. हे प्रत्येकाचं चेकिंग करावं लागतं आपल्याला आणि मग आपल्याला ह्याचं ॲन्सर मिळून जातं. तर मी हा टेबल बनवला. आता बघा, जे ऑप्शन आहे ते मी इथं डायरेक्ट ॲन्सर म्हणजे कसं टॅली करायचं हे दाखवतं. समजा मी ह्यातला ऑप्शन जो घेतला आहे हा D हे ॲन्सर आहे समजून घेतलं. मग हे चेक कसं करायचं हे दाखवतो. तर ह्यातमध्ये टॉल आणि कसा आला, राऊंड आला. आणि दुसरा जो गॅमेट आला कसा आला, तो टॉल आणि व्रिंकल्ड आला. तिकडं टॉल आणि काय आला, राऊंड आला. आणि इकडं टॉल आणि काय आला, व्रिंकल्ड आला. मग तयार कसे येतील, कॅपिटल T कॅपिटल T, कॅपिटल R कॅपिटल R, कॅपिटल T कॅपिटल T, कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल T कॅपिटल T, कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल T स्मॉल r स्मॉल r. मग इथं व्रिंकल्ड सीड्स आपल्याला फक्त ह्याच्यामध्येच मिळतात, टॉल प्लॅन्ट्स आणि व्रिंकल्ड सीड. म्हणजे हे आपल्याला हे ऑप्शन नंबर B हा इथं मिळून जातं. त्यानंतर टॉल प्लॅन्ट्स विथ राऊंड सीड, टॉल प्लॅन्ट्स विथ राऊंड सीड इथं ऑप्शन नंबर A मिळून जातो, इथं ऑप्शन नंबर B मिळून जातो. म्हणजे ह्याचा ॲन्सर ऑप्शन नंबर काय असणार आहे, D असणार आहे. तर बाकीचे येणार नाहीत. हे जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला दिसून जाईल. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. चला पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 2मध्ये हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो 2023ला नीटला विचारलेला आहे. याच्यामध्ये असं विचारलं, अ सर्टन प्लांट होमोझायगस येलो सीड्स अँड रेड फ्लावर्स वॉज क्रॉस्ड विथ. आता येलो सीड म्हणजेच कॅपिटल Y आणि जे रेड फ्लावर्स आहेत कॅपिटल R हे जिनोटाईप्स आले ह्याचे. क्रॉस्ड विथ अ प्लांट होमोझायगस ग्रीन सीड. आता होमोझायगस ग्रीन म्हणजेच काय आलं, स्मॉल y. पुढं व्हाईट फ्लावर्स म्हणजे स्मॉल r. मग आता याच्या गॅमेट्स काय आले आपल्याला लक्षात येतं, कॅपिटल Y कॅपिटल R. हे काय आलं, त्याचं जिनोटाईप फिनोटाईपवर दिलेलंच आहे. हे जे त्याचे आले गॅमेट्स. ओके, गॅमेट्स आले. आता नंतर पुढं वाचतं F1 प्लांट्स म्हणजे आपल्याला ह्याचं
जे गॅमेट्स आले ते स्मॉल वाय स्मॉल आर आले आणि ह्याच्यानंतर जे F1 जनरेशन जे येणार आहे ते आपल्याला लक्षात येते ह्या दोघांची मिळून येणार आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. मग ही F1 प्लांट्स हॅड येलो सीड अँड पिंक फ्लावर. म्हणजे ही येलो सीड आणि पिंक फ्लावर आहेत. येलो सीड आणि हे पिंक फ्लावर आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला. पुढं द F1 प्लांट्स वेअर सेल्फ्ड. मग आता सेल्फ्ड म्हटल्यावर याचाच सेल्फिंग याच्याशी घ्याय पाहिजे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा पण येलो सीड आणि पिंक फ्लावर असणार आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला ॲस्युमिंग इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ द टू कॅरेक्टर हाऊ मेनी पॉलिजेनिक कॅटेगरीज आर एक्सपेक्टेड फॉर द कॅरेक्टर्स इन द F2 जनरेशन. म्हणजे F2 जनरेशन आपल्याला कशी येणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे कॅल्क्युलेट आपण कशाच्या साहाय्यानं करतो तर पनेट स्क्वेअरच्या साहाय्यानं करतो. आणि ह्या ज्या F2 जनरेशनमध्ये येणार आहेत त्या सीड्स किंवा ज्या ग्रीन सीड येणार आहेत किंवा येलो सीड येणार आहेत ह्या आपल्याला चेक करायच्या आहेत. आणि ह्या आपण पनेट स्क्वेअरच्या साहाय्यानं कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघूया ह्याच्यामध्ये जे F1चे गॅमेट्स काय येतील. कॅपिटल वाय एक येईल कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, दुसरं येईल स्मॉल वाय कॅपिटल आर, लास्ट येईल स्मॉल आर स्मॉल आर. ह्या मेल गॅमेट्स जशा असतील तशाच आपल्याला फिमेल गॅमेट्ससुद्धा इथं मिळून जातील. कसं काय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर. हा जो आहे तो पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड अशा नावानं ओळखला जातो. याच्यावर सुद्धा आपल्याला भरपूर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मग आता ह्याची अरेंजमेंट आपल्याला माहीत आहे. कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय असं ट्रिपल येईल स्मॉल आर. नंतर येईल कॅपिटल वाय स्मॉल वाय सॉरी इथं आर असणं गरजेचं होतं. तर कॅपिटल वाय तर ही चूक झालं माझ्याकडून. हां कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. इथं कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर इकडं कॅपिटल वाय हे राऊंड आणि ग्रीन घ्यायला पाहिजे होतं. राऊंड आणि ग्रीन. कॅपिटल वाय एकदा चेक करू द्या. वाय कॅपिटल आर वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. हां म्हणजे स्मॉल वाय स्मॉल आर इकडं स्मॉल वाय स्मॉल आर. ओके ठीक आहे. आता हे जे आलं ते कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि नंतर आपल्याला लक्षात येतं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे वाय आर आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर. पुढं जो आहे तो हा डायहायब्रिड क्रॉसच्या नुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इकडं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर इकडं स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर नंतर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि इकडं स्मॉल वाय स्मॉल आर. आता जे आपल्याला विचारलं आहे ते काय विचारलं आहे तर हाऊ मेनी फिनोटायपिक कॅटेगरी म्हणजे काय तर पहिलंच लक्षात येतं आपल्याला राऊंड येलो राऊंड आहेत. येलो राऊंड किती आले बघा आकडा एक. येलो राऊंड किती आले हे येलो राऊंड आकडा एक. हा 2 येलो राऊंड आहे. हा येलो राऊंड आहे 3. हा पण येलो राऊंड आहे 4. हा येलो राऊंड आहे 5. म्हणजे 5. नंतर हे किती आले येलो राऊंड 6. नंतर येलो राऊंड 7. येलो राऊंड 8. येलो राऊंड 9. येलो राऊंड किती आले 9 आले. 2 नंबरला बघू चला तर नंबरिंग देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. 1 2 3 इकडं 4 नंतर 5 नंतर इकडं 6 7 8
आणि इकडं 9. येलो राऊंड आले आपल्याला किती आले तर टोटल 9 आले. येलो राऊंड नव्हे, येलो रेड आहे. आकडा 2. जो येलो स्मॉल जो आहे तो कोणता येईल? येलो पिंक येईल. येलो पिंक आपल्याला काढायचे. पहिला जो भाग बघतोय आपण तो येलो सीड आणि रेड फ्लावरचे किती आले? येलो आणि रेड याचे किती येतात? 3 येतात. 2 नंबर जे आहे येलो सीड आणि पिंक फ्लावर, येलो आणि पिंक हे किती येतात? तर 6 येतात. आणि नंतर येलो आणि व्हाईट फ्लावर, येलो आणि व्हाईट फ्लावर हे किती येतात? तर आपले 3 येतात. नंतर ग्रीन आणि रेड फ्लावर, ग्रीन आणि रेड फ्लावर हे आपले किती आले? तर 1 आला. नंतर ग्रीन आणि पिंक फ्लावर हे किती आले? 2. आणि ग्रीन आणि व्हाईट फ्लावर, ग्रीन आणि व्हाईट फ्लावर हे किती आले आपले? 1. म्हणजे टोटल बघा 3 आणि 6 9 3 12 13 14 15 16. म्हणजे अशा प्रकारे हे आपले 6 फिनोटाईप येतात. मग ह्याचा ॲन्सर आपलं कोणता असेल? तर ऑप्शन नंबर बी हे आपला ॲन्सर असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3ला जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3मध्ये अ हेट्रोझायगस पी प्लांट अँड व्हायलट फ्लावर्स क्रॉस्ड विथ होमोझायगस पी प्लांट विथ व्हाईट फ्लावर. मग आता ह्याचं आपल्याला क्रॉसिंग घेणं गरजेचं आहे. आणि हे क्रॉसिंग घेत असताना कशा पद्धतीने घ्यावं लागेल आपल्याला? तर ह्याचा फिनोटाईप आपल्याला माहीत आहे. व्ही स्मॉल व्ही घेतला आपण आणि स्मॉल व्ही म्हणजे होमोझायगस व्हाईट फ्लावरसाठी घेतलं. मग ह्याच्या गॅमेट्स काय आपल्याला येणार आहेत? एक तर येणार आहे ह्याच्यातलं कॅपिटल व्ही आणि ह्याच्यातलं काय येणार आहे? स्मॉल व्ही. मग आपण पनेट स्क्वेअरमध्ये कॅपिटल व्ही स्मॉल व्ही, इकडे कॅपिटल व्ही स्मॉल व्ही, मेल फिमेल असं घेतलं तर आपल्याला पनेट स्क्वेअर मिळून जाईल. मेल आणि इकडं फिमेल. ओके. तर कॅपिटल व्ही सॉरी पहिल्यामधलं काय आहे? कॅपिटल व्ही स्मॉल व्ही आणि दुसऱ्यात काय आहे? स्मॉल व्ही. स्मॉल व्ही. मग रिलेशन कसं मिळेल? तर कॅपिटल व्ही स्मॉल व्ही, कॅपिटल व्ही स्मॉल व्ही आणि स्मॉल व्ही. अशा पद्धतीनं आपल्याला हेचे 2 म्हणजे आता व्हायलट डॉमिनंट ओव्हर व्हाईट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं हा जो रेशो आहे तो कॅपिटल व्ही स्मॉल व्हीचा आणि स्मॉल व्हीचा हा 50-50% आहे. म्हणजे 20 फ्लावर व्हायलट आणि किती 20 फ्लावर व्हाईट तयार होतील. ओके. ऑप्शन नंबर बी याचं ॲन्सर असेल. बघा ह्या ज्याचं 40 प्रॉब्लेमपैकी अर्ध्या तयार होतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 नीट 2022ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं आहे, अ नॉर्मल गर्ल हुज मदर इज अ हिमोफॅलिक मॅरीज विथ अ मेल, नो ॲन्स्ट्रल हिस्ट्री ऑफ हिमोफेलिया. म्हणजे जी आपल्याला व्हॉट टाईप ऑफ द पॉसिबल जिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंग. मग आता जी मदर आहे ती मदर आपल्याला काय दिसून येतं तिच्यावर? तर हे कॅरेक्टर XH दिसून येतं आणि जो फादर आहे त्याचा नॉर्मलच असणारा XY. मग आता ह्याचं क्रॉसिंग जर घेतलं तर आपल्याला क्रॉसिंगमध्ये कशा प्रकारे येतं आहे बघूया. X म्हणजे ही आपल्याला जी डॉटर तयार झाली, XX तयार झाली. इकडं XY जो आहे तो बॉय तयार झाला. हे XH तयार झालं आणि लास्टला काय तयार झालं? XHY तयार झालं. मग आपण इथं ऑप्शन टॅली करूया. तर हिमोफॉलिक सन अँड हिमोफॉलिक डॉटर. बघू हे इथं आपल्याला ही डॉटर असणार आहे आणि हा आपल्याला सन आहे. हे आपल्याला डॉटर असणार आहे
आणि हे पण काय असणार आहे सन. म्हणजे ऑप्शन ए हे आपल्याला दिसून येतं आहे का, तर हे दिसून येत नाही. हिमोफॉलिक सन आणि कॅरियर डॉटर हे आपल्याला दिसून येतं. नॉर्मल डॉटर आणि नॉर्मल सन हे दोन्ही पण दिसून येतात. म्हणजे ऑप्शन बी आणि सी हा आपला काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता, सी हे आपला ॲन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5. द टेस्ट क्रॉस इन्व्हॉल्विंग F1 डायहायब्रिड फाईल्स. आता ह्याच्यामध्ये जो टेस्ट क्रॉस घेतला आहे तो मोर पॅरेंटल टाईप ऑफ ऑफस्प्रिंग घेतला आहे आणि वी आर प्रोड्युस्ड दॅन रिकॉम्बिनंट टाईप ऑफ ऑफस्प्रिंग. दिस इन्क्लूड्स, हे जे असतात ते 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स आर लिंक्ड आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोसोम. हे याचं ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघू आपण. When two unrelated individuals or lines are crossed, performance of F1 hybrid is often superior of both parents. ह्याला काय म्हटलं जातं, तर हेट्रोलिसिस. हे याचं ॲन्सर आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. फेनोटाईप ऑफ एन ऑर्गॅनिझम इज अ रिझल्ट ऑफ. फेनोटाईप हा एक्सटर्नल ॲपिरन्स असतो आणि जिनोटाईप आणि एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन असतात त्याच्यामध्ये. याचं ॲन्सर आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. क्वेश्चन नंबर 8. अ न्यूट्रिशनली विल्ड टाईप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज नॉट रिक्वायर एनी ॲडिशन ऑफ ग्रोथ सप्लिमेंट इज नोन ॲज. तर ह्याला प्रोटोट्रॉप असं म्हणतात. ऑप्शन नंबर ए हे याचं ॲन्सर आहे. इथं क्वेश्चन नंबर 9 2003 नीटला विचारलेला क्वेश्चन आहे. Two crosses between same pair of genotypes or phenotypes in which of the source of the gametes are reverse in one cross is known as. ह्याला आपण रेसिप्रोकल क्रॉस म्हणतो. बघा नीट 2002ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. A plant is F1 generation with genotype A capital B small b capital C small c. On a sampling of the plant, what is the phenotypic ratio of parent? आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये हेट्रोझायगोस गॅमेट्स किती आहेत, तर हे आपल्यात एकच आहे म्हणजे 2:1. हे आपल्याला व्हॅल्यू 2 मिळून जाते. मग ह्याच्यामध्ये पॅरेंट्स किती आहेत, तर टोटल कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आणि स्मॉल सी म्हणजे रेशो ह्याचा हा 3:1च मिळून जाणार आहे. ह्याचं जर एक्सप्लेनेशन आपल्याला हवं असेल तर F1 जनरेशनमध्ये आपल्याला ए बी स्मॉल बी आणि कॅपिटल सी. मग ह्याच्यामध्ये जे ऑप्टेंड जो फॉर्म्युला आहे जो मगाशी सांगितलं 2:n, वेअर एन इज अनपेअर्ड जे असते हेट्रोझायगस अनपेअर्ड ही एकच आहे म्हणजे 2:1 आलं. दस द नंबर ऑफ हेट्रोझायगस गॅमेट्स हे आपल्याला 2 आले. आता 2 गॅमेट्स आर फॉर्मड ए कॅपिटल बी कॅपिटल सी किंवा कॅपिटल ए स्मॉल बी आणि कॅपिटल सी हे आपल्याला दिसत असतं. ह्यांचं क्रॉसिंग जे घेतल्यावर F1 जनरेशनमध्ये फेनोटाईप हे येणार आहे. F2 जनरेशनमध्ये मिळालेलं हे 3:1 मिळणार आहे. हे याचं आलं ऑप्शन नंबर सी ॲन्सर. अशा प्रकारे आपण डेलीचा टास्क कंप्लीट केलेला आहे.